एकूणच मालिकांमधल्या संवादांकडे फार गांभीर्याने बघितलं जात नाही बरेच ठिकाणी. साधारण गोळाबेरीज त्या अर्थाची काहीतरी वाक्य बोला असं बरेच ठिकाणी दिसतं. आपण बरेचदा असं बोलताना पटकन म्हणतो की हे काय आहे, असं कोणी करेल का, असं कोणी बोलतं का, असा कोण विचार करतं. पुन्हा एकदा तू किंवा मी नाही करणार, पण असं करणारे लोक असतात. आपल्या जगात काही गोष्टी घडत नाहीत म्हणजे त्या जगात कुठेच घडत नाही तसं नसतं. आपण टीव्ही मालिकांमध्ये जे बघतो त्या इसाप नीतीच्या गोष्टी असतात, इतक्या साध्या सोप्या, ज्यातून चांगलंच काहीतरी आपण म्हटलेलं असतं. सुष्ट विरुद्ध दुष्ट, कसं चांगलं वागा, घरातल्या मोठ्यांचा कसा आदर करा, हे फक्त नाट्यमय पद्धतीने दाखवलेलं असतं. लेखन ही एकच गोष्ट आहे जी वयानुसार सुधारत जाणार आहे. कदाचित अभिनेत्यांना किंवा अभिनेत्रींना वयाने लिमिटेशन्स येत असतील मिळणाऱ्या रोल्ससाठी, पण लेखनात तसं होत नाही. म्हणून लेखक व्हा. नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी ह्या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. टीव्हीवर करमणुकीचे कार्यक्रम पाहणारा आणि मुख्यतः मालिका पाहणारा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे. त्याच्या या माध्यमावर खूप प्रेम आहे, पण त्याच्या मनाविरुद्ध झालं की तो ट्रोलिंग करतो. आम्ही ह्या बाजूची माणसं सहसा त्यांना उत्तर देत नाही. म्हणजे मनातल्या मनात म्हणतो की ह्यांना काय कळणार आम्ही कशा परिस्थितीत काम करतोय ते, पण वरवर मात्र असं म्हणतो की तुमच्या हातात रिमोट असतो ना, मग तुम्ही ठरवा काय बघायचं आहे ते. ह्या बाजूचे लोक नेहमी म्हणत असतात की तुम्हाला जे हवं आहे तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो, आणि त्या बाजूचे लोक म्हणत असतात की आम्हाला पाहायचंच नाही आहे. तर हा विसंवाद वर्षानुवर्ष चाललाय. आज आपल्याला भेटायला आली आहे मुग्धा गोडबोले रानडे. मुग्धा एक अतिशय गुणी आणि हुशार अभिनेत्री आहे आणि तिने अनेक नाटकांमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये छान भूमिकाही केलेल्या आहेत. हे करत असतानाच अनेक लोकप्रिय मालिकांचं संवादलेखन मुग्धाने केलेलं आहे. तिने संवाद लिहिलेल्या आई कुठे काय करते या मालिकेत मीही काम करते. त्यामुळे मुग्धा, तू किती सहज, सोपे आणि आशयघन, पाठ करायला सोपे संवाद लिहू शकतेस ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. तर पडद्याआड काम करणाऱ्या आम्हा बऱ्याच लोकांपैकी फक्त मुग्धाला असं वाटलं की हे टीव्हीचं काम कसं चालतं आणि ते तसं का चालतं हे सगळ्यांना समजणं अगदी गरजेचं आहे. म्हणजे आम्हालाही तसं मनातल्या मनात वाटतच असतं, पण मुग्धाने ते मनावर घेतलं आणि सखोल अभ्यास करून वेळात वेळ काढून तिने टीव्ही, मालिका आणि बरंच काही अशा नावाचं एक पुस्तक अगदी सोप्या, सरळ आणि सुंदर भाषेत लिहिलेलं आहे. मुख्य म्हणजे हे पुस्तक लिहिताना ती कोणाचीही बाजू घेत नाही. म्हणजे ती जसं प्रेक्षकांना मोडीत काढत नाही, तुम्हाला काय कळतंय त्यातलं असं म्हणत नाही. तसंच ती टीव्ही मागचे कलाकार आणि तंत्रज्ञ अहोरात्र काम करून तुमची आवड लक्षात घेऊनच कार्यक्रम बनवत असतात. हेही उदाहरण देऊन सांगते आपल्याला. अगं, अभिनेत्री म्हणून आज तुला इतकं नाव आहे, नाटकामध्ये तू काम करतेस, सिरियल्समध्ये विविध भूमिका केल्या आहेस. आता एकतर कलाकारांना दुसरं काही करायलाच वेळ मिळत नाही याची तक्रार असताना तू अहोरात्र लिहिण्याचं काम कसं काय स्वीकारलंस? मेधाताई, सगळ्यात आधी थँक्यू, तू मला या चाकोरी बाहेरील चार चौघींमध्ये या तुझ्या कार्यक्रमात बोलवलंस. मी याचे अनेक भाग बघितलेत आणि मला एक फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटते की तू खरंच वेगळ्या व्यक्तींना बोलवतेस, म्हणजे ज्यांचे आपण इतर कुठे फारसे अनुभव ऐकलेले नसतात किंवा त्यांचं बोलणं ऐकलेलं नसतं. त्यामुळे तुझा हा कार्यक्रम फार वेगळा असतो ह्या सगळ्या मुलाखतींच्या कार्यक्रमांमध्ये. बरं वाटलं. तर तुझा प्रश्नाचं उत्तर असं की जवळजवळ 99 पासून 2013 पर्यंत मी फक्त अभिनयाचं काम करत होते. त्यात मध्ये 6-7 वर्ष मी काहीच काम करत नव्हते, कारण माझी मुलगी लहान होती आणि माझ्या नवऱ्याचा तेव्हा ट्रॅव्हलिंग जॉब होता. म्हणजे तो तसा त्याच्या कंपनी थ्रू बरेचदा ट्रॅव्हल करायचा आणि इथे आम्ही मुंबईत 3घच जण. त्यामुळे मग असं व्हायचं की दरवेळेला मग माझं पण शूटिंग असेल तर मग माझ्या मुलीला सांभाळायला आईनी किंवा सासूनी पुण्याहून यायचं. मग ते जरा कॉम्प्लिकेटेड व्हायला लागलं सगळं. ती 3-4 वर्षाची असताना मग मी असा निर्णय घेतला की आपण काही वर्ष घरी थांबूया. त्या काळात मला मंदार देवस्थळीने
होणार सून मी या घरची या मालिकेसाठी विचारलं, त्याचे संवाद लिहिशील का म्हणून. आणि त्यांनी मला असं का विचारलं याला मला काहीही याचं उत्तर नाही आहे माझ्याकडे. तेव्हा मी विचार केला, मी म्हटलं इंटरेस्टिंग आहे हे. माझ्या सुदैवाने मी लहानपणापासून मराठी वाचलं खूप होतं. माझी आई मंगला गोडबोले लेखिका असल्यामुळे घरी पुस्तकं खूप असायची, ही घरात वाचनाचं वातावरण होतं. बरोबर. मला असं वाटलं की कुणीतरी समोरनं आपल्याला विचारतंय, तर आपण ह्या संधीचा फायदा का नको घ्यायला. म्हणून मग मी लॅपटॉप घेऊन त्यावर टायपिंग करायला शिकून करायला लागले. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की मी अभिनेत्री म्हणून त्याच्या आधी काही वर्ष काम करत असल्यामुळे मला एक बेसिक टेलिव्हिजनच्या मालिकेतला सीन, तो कसा असतो, तो कसा परफॉर्म करतात, दिग्दर्शक कशा दृष्टीने त्याच्याकडे बघतात, तो कसा डिझाईन केला जातो, कशा पद्धतीने लिहिला जातो, याचा काहीतरी एक थोडासा अंदाज होता. त्यामुळे कदाचित असेल. आणि मी लिहायला लागले आणि लोकांना ते आवडायला लागलं. म्हणजे चॅनलमधल्या लोकांना सुद्धा पहिल्याच मीटिंगमध्ये माझ्या असं लक्षात आलं की लोक मला असं म्हणायला लागले की छान लिहितेस, लिहित राहा वगैरे. तर मला हुरूप आला. मंदार देवस्थळी स्वतः किंवा होणार सून मी या घरची या मालिकेतले सगळे कलाकार त्यांच्या कलेच्या बाबतीत इतके शिस्तबद्ध होते की ते एखादं वाक्य सुद्धा बदलायचं असलं तरी मला विचारायचं की मुग्धा हे वाक्य असंच्या ऐवजी आम्ही असं घेतलं तर चालेल का. आणि मला खरंच आश्चर्याचा धक्काच बसला की मालिका क्षेत्रात इतकं सिरियसली कोणी संवादांकडे बघतंय हेच मी खरंच खूप कमी बघितलं होतं. आणि त्यामुळे मला असं वाटलं की हे खूप गांभीर्याने करण्याची ही गोष्ट आहे. दुर्दैवाने एकूणच मालिकांमधल्या संवादांकडे फार गांभीर्याने बघितलं जात नाही बरेच ठिकाणी. साधारण गोळाबेरीज त्या अर्थाची काहीतरी वाक्य बोला असं बरेच ठिकाणी दिसतं. आणि मला पर्सनली त्याचा त्रास होतो किंवा मला असं वाटतं की त्यांनी ओव्हरऑल त्या प्रॉडक्टवर परिणाम होतो. पण मुग्धा, मग एक सांग की संवाद लिहिशील का असं मंदारने विचारलं म्हणून तू संवाद लिहायला लागलीस. पण कथा, पटकथा, संवाद अशी ती त्रिसूत्री असते. तुला कोणी कथा, पटकथा लिहायला सांगितलं असतं तर तू प्रयत्न केला असतास? हो, केला असता. मला लिहायला आवडतं मेधाताई, पण प्रामाणिकपणे सांगायचं तर ते खूप कष्टाचं काम आहे अगं. किंवा त्याला एक मानेवर खडा ठेवून पेशंटली ते सोपं नाही आहे. त्यापेक्षा अभिनय करणं असं सोपं आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण ते हसत खेळत होतं. ते तुम्ही चार तुमच्या आवडीच्या, तुमच्या क्षेत्रातल्या, तुमचे कॉमन इंटरेस्ट असलेल्या माणसांबरोबर मिळून करत असता. लेखन म्हणजे तुम्ही एकट्याने बसून तासन तास त्या लॅपटॉपमध्ये किंवा कागदाकडे बघत, ते कष्टाचं काम असतं तसं म्हटलं तर. तेवढा विचार करण्याचा आळस मला होता, पण म्हणून मी ते करत नव्हते. पण हो, त्या काळात मला कोणी असं म्हटलं असतं की तू पटकथा लिहून बघ, तर मी ती लिहिली असती. किंवा कथेचा विस्तार करून बघ, तर मी ते केलं असतं. तेव्हा माझा मेंदू कशात तरी ऑक्युपाईड होतोय हा मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यातला वाटत होता, आणि आवडीच्या क्षेत्रात. त्यामुळे मग मी ते करायला लागले. आपल्या प्रेक्षकांना टीव्हीच्या पडद्याच्या मागची बाजूही समजणं गरजेचं आहे असं प्रकर्षाने तुला जाणवणारी एखादी घटना घडली का? काय झालं तुला सांगते मेधाताई. कोविडच्या काळात म्हणजे जवळजवळ 3-4 वर्षांपूर्वी आई कुठे काय करते मालिकेचे संवाद मी लिहित असताना एकदा असं झालं होतं की काहीतरी कारणाने एक कलाकार तिच्या घरातले आजारी पडले. कोविडचाच तो काळ होता म्हटल्यावर ओव्हरनाईट गोष्टीत बदल करावे लागले आणि एका कलाकाराच्या ऐवजी दुसऱ्या कलाकाराबरोबर काम करावं लागलं. आणि त्याला काही इलाजच नव्हता. म्हणजे त्यावेळेला दुसरा काही पर्यायच नव्हता. त्या काळात प्रेक्षकांनी कमालीचं ट्रोलिंग केलं त्या मालिकेला, आणि लेखकांनाही, म्हणजे लेखकांनाही खूप नावं ठेवली. त्यानंतर मला सारखं असं वाटायचं की हे कशा पद्धतीने लोकांपर्यंत आपण पोचवूया की हे आमच्याही मनात नाहीये, हा काही आमच्या इच्छेचा भाग नाहीये, ह्याला पर्याय नाहीये, नाहीतर आता मालिका बंद पडतील सगळ्या. सगळ्याच मालिकांमध्ये कमी जास्त प्रमाणात असं होतंय. होतं असं की प्रेक्षकांना ती मालिका आवडत असते, त्याच्यामुळे त्याच्यात बदल झाले की त्यांना त्रास होतो, हेही मला समजतं. मग मला असं वाटायचं की प्रेक्षकांची बाजूही आपल्याला कळते आहे, पण पडद्याच्या मागे नेमकं काय काय चालू असतं हे सामान्य प्रेक्षकांना खरंच माहीत नसतं. आणि एकदा कधीतरी मी एका जाहीर मुलाखतीमध्ये हे सगळं बोलत असताना मला काही दिवसांनी राजहंस प्रकाशनचे दिलीप माझगावकर त्यांचा मला फोन आला की हे जे काही तू बोलतेस बरेचदा पेपरमध्येही काय काय येत असतं,
तर ते तू एका पुस्तक रूपात लिहित का नाहीस? म्हणजे प्रेक्षकांचे प्रश्न, त्यांना मालिकेविषयी जे जे काय काय वाटत असतं, त्यांचे आरोप असतात, लेखकांबद्दल असतात, प्रोड्युसर्स दिग्दर्शकांबरोबर असतात, तर हे सगळं तू लिहित का नाहीस? तरी मला ते माझ्या मालिका लेखनाच्या वेळातनं काही 2 वर्ष खरं सांगायचं तर नीट जमलं नाही, पण मग मी नंतर एकदा मनावर घेऊन ते लिहिलं. ट्रोलिंग आणि प्रेक्षकांचे आरोप हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. आणि दुसरी गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की खरंच 2024 साली आज टेलिव्हिजन ज्या पद्धतीचं आहे तोपर्यंतचा त्याचा प्रवास कसा झाला याचं कुठेही काहीही डॉक्युमेंटेशन नाही. बरोबर, म्हणून तू हा टीव्हीचा इतिहास पण लिहिलास. दर गुरुवारी ज्या TRPची आपली इंडस्ट्री चातकाप्रमाणे वाट बघत असते, तो TRP खरंच इतका महत्वाचा असतो? 100%. तू जे आत्ता म्हणालीस तेच की का सगळी इंडस्ट्री एवढी वाट बघत असते, कारण तो सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो. TRPच बघावा लागतो, कारण मुख्य म्हणजे काय की ते लिटमस टेस्ट सारखं आहे की TRPतनं काय प्रेक्षक बघतायत हे आपल्याला कळतं. परत एकदा, काय बघतायत, काय आवडतं हे नाही, हे 2 वेगळे मुद्दे आहेत. प्रेक्षक काय बघतायत, जास्तीत जास्त काय बघितलं जातंय हे TRP आपल्याला सांगतो आणि त्यामुळे त्या मालिकेला जाहिराती मिळतात. TRP जेवढा जास्त तेवढा जाहिराती मिळतात किंवा जाहिरातींचे दर त्याप्रमाणे ठरत असावेत. त्यामुळे ज्यासाठी टेलिव्हिजन ही इंडस्ट्री आहे की त्या जाहिराती प्रेक्षकांपर्यंत पोचाव्यात, ते साध्य होतं. त्यामुळे जर आपण बघितलं तर एखाद्या खूप पॉप्युलर मालिकेच्या मध्ये जाहिराती खूप आहेत असा प्रेक्षकांचा जो ओरडा असतो, त्याचं कारण ती मालिका पॉप्युलर आहे. आणि ते कसं कळतं तर TRP वरनं कळतं. तर मुळात TRP म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट, म्हणजे तुमच्या टेलिव्हिजन सेटवरती तुम्ही काय बघता ह्याची मोजमापणी करण्याची ती एक बार्कची सिस्टीम असते. आता उदाहरण द्यायचं झालं तर काही वर्षांपूर्वी झी मराठीवर एक अतिशय सुंदर मालिका सुरू होती, मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशीची. आपल्याला सगळ्यांना ती मालिका अत्यंत आवडत होती. अजूनही त्याचं नाव घेतलं जातं. त्या दोघांची केमिस्ट्री, त्या घरातलं वातावरण, हे सगळं आपण फार आवडीने बघत होतो. त्याच्यानंतर त्याच सुमाराला दुसऱ्या एका चॅनलवरती दुसरी एक मालिका सुरू होती जी त्यावेळेलाच दिसत होती. ती जरा थोडी भडक होती, थोडी जास्त नाट्यमय होती. एका विशिष्ट पॉइंटला असं झालं होतं की त्या नाट्यमय मालिकेचा TRP आपल्याला आवडणाऱ्या या TRP पेक्षा थोडा जास्त होता. बरं. सांगण्याचा मुद्दा असा की तुला मला ती मालिका खूप आवडत होती याचा अर्थ जगात सगळ्यांना ती खूप आवडत होती असं नाहीये. कदाचित आपल्या समाजातला कोणीतरी एक हिस्सा असाही असू शकतो ज्यांना त्या शहरी मालिकेतले प्रश्न त्यांचे स्वतःचे नसतील वाटले. त्यापेक्षा त्यांना त्या भडक नाट्यमय मालिकेतलं सासू सुनेचं भांडण हे जास्त त्यांच्या आजूबाजूच्या जगातलं, त्यांच्या जवळचं, त्यांच्या घराघरात होणारे प्रश्न असे वाटले असतील आणि म्हणून ती मालिका जास्त बघितली जात होती. पण मुग्धा, हल्ली बऱ्याच वाहिन्यांचे OTT चॅनल्स पण असतात, तर म्हणजे ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ज्या मालिका म्हणजे ह्याच आपल्या डेली सोप्स दाखवले जातात, तर त्यांना किती प्रेक्षक आहे हेही तुम्ही TRP मध्ये काउंट करता का? काय होतं, सोशल मीडियावरती त्यांचे जे पेजेस असतात चॅनलचे वगैरे, त्याच्यावरती प्रेक्षकांचा एक सरळ आपल्याला रिस्पॉन्स कळत असतो. म्हणजे त्यातलं ट्रोलिंग आपण सोडून देऊया. अनेकदा अनेक प्रेक्षक हे सरसकट सगळ्यालाच वाईट म्हणत असतात, तर तो मुद्दा सोडून देऊया आपण. पण त्यातून पुन्हा एकदा एक बेसिक गाईडलाईन मिळते की लोकांना काय आवडतंय आणि काय आवडत नाहीये. आणि मी हेही सांगते की जेव्हा लोकांना आवडतं तेव्हा ते त्याचं भरभरून कौतुकही सोशल मीडियावर करतात. असं नाहीये की ते फक्त टीका करतात किंवा फक्त नावं ठेवतात. ह्यावरनं सुद्धा म्हणजे एखाद्या मालिकेचा समजा आपल्याला TV वरती TRP कमी दिसत असेल बार्कच्या रेटिंगप्रमाणे, कारण कधी कधी त्याच्या वेळा लोकांना सोयीच्या नसतात. म्हणजे रात्री 10:30ची मालिका नाही बाबा घराघरात बघितली जात, संध्याकाळी 7ची मालिका नाही बघतायत लोकांना, पण ती त्याच्या OTTच्या याच्यावरती बघितली जाते. तसं जर असेल तर ते सुद्धा चॅनल्स पर्यंत पोचतं आणि मग अशा वेळेला ती मालिका बंद नाही केली जात. बेसिकली रिपीटला TRP नाही धरला जात. TRP हा फक्त पहिल्यांदा जो दिसतो एपिसोड त्याचाच काउंट केला जातो. मग त्याच्या सुद्धा वेळा बदलतात. गणपतीच्या दिवसांमध्ये TRP कमी येतात, IPLच्या दिवसांमध्ये TRP कमी येतात.
पण म्हणजे ते एपिसोड्स बघितलेच जात नाहीत का, तर तसं नाही, ते बघितले जातात. ते वेगवेगळ्या माध्यमांवर बघितले जातात आता. त्यामुळे असं सरसकट तेवढ्यावर ह्या आठवड्यात एक TRP थोडासा कमी आला तर ती सिरियल बंद करा असं नाही होत. पण मग एखादी मालिका जेव्हा बंद करतात तेव्हा त्याला कारण कमी TRP हेच असतं की दुसरंही काही असू शकतं? TRP कमी व्हायला लागलेला असतो, ही गोष्ट खरी आहे. आणि बहुतेक वेळा मालिका बंद करण्यामागे TRP हेच सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं. पण दुसऱ्या बाजूनी गोष्ट आता कुठल्या टप्प्यावर आहे, या गोष्टीत अजून पुढे करण्यासारखं काही आहे का, आपण एक्झॉस्ट केली आहे गोष्ट सगळी, संपले बाबा, त्या कॅरेक्टर्सना जितकं म्हणून आपण फुलवणं शक्य होतं ते सगळं संपलंय, या सगळ्याचा एक सारासार विचार करून मालिका बंद केली जाते. पण मुद्दा अमुक एका गोष्टीमुळे मालिकेचा TRP वाढतोय किंवा अमुक एका घटना दाखवल्यामुळे मालिकेचा TRP कमी होतोय, हे सगळं असं होतं का? म्हणजे तुमची रिसर्च टीम एवढा बारीक सारीक रिसर्च करते? हो हो, अगदी 100% करते. मालिकांची रिसर्च टीम खूप मोठी असते. ती अगदी पहिल्या क्षणापासून मालिकेमध्ये इन्व्हॉल्ड असते आणि त्या त्या आठवड्याचा जेव्हा TRP येतो तेव्हा त्याच्याबरोबर त्याचा एक प्रॉपर ब्रेकअप असतो. त्यामध्ये रिसर्च टीमचं काहीतरी म्हणणं असतं की काय कारणामुळे हा TRP वाढला असेल किंवा कमी झाला असेल, या सगळ्याची कारणं व्यवस्थित दिली जातात, त्याचा विचार केला जातो. ही खूप मोठी यंत्रणा आहे आणि रिसर्च टीम त्याच्यामध्ये खूप काम करत असते. कशामुळे TRP वाढतो असं तू म्हणालीस तर एक काय आहे मेधाताई, की काही विषय हे जगात सगळीकडे सर्व स्तरांमध्ये सर्व प्रकारच्या फॅमिलीजमध्ये लोकांना बघायला आवडतात किंवा त्यांच्या दृष्टीने ते इंटरेस्टिंग असतात. बरं. एक गोष्ट मी नेहमी सगळीकडे सांगते, जी त्या पुस्तकात सुद्धा आहे, की एका वेळेला जी एक मालिका टीव्हीवर दिसत असते ती मुंबईतल्या मलबार हिल म्हण किंवा जुहू म्हण, इकडच्या मोठ्या घरांमधल्या टीव्हीवरही दिसत असते आणि ती कुठल्या तरी खेड्यातल्या एखाद्या टीव्हीवरही दिसत असते. त्याच्यामुळे कुठल्याही मालिकेच्या प्रेक्षकाचा एक लसावी काढला जातो. बरं. आणि म्हणून असे विषय ज्यांना TRP खूप मिळतो असं आपण नेहमी म्हणतो, ते बऱ्यापैकी युनिव्हर्सली इंटरेस्टिंग वाटणारे विषय असतात. बरं. थोडक्यात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. बरं. आता नेहमी असं म्हटलं जातं की प्रत्येक सिरियलमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर का दिसतं, पण ते दिसतं कारण जगातल्या कुठल्याही भाषेत कुठल्याही प्रकारच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये नवरा बायकोच्या नात्यात आलेला तिसरा माणूस हे इमोशनली त्रासदायकच असतं. कुणीही कितीही पुढारलेले आहोत असं म्हटलं तरी सुद्धा त्यांना अशा प्रकारच्या कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप्स बघायला आवडतात. पण मुद्दा काय आहे ना, की एखादी मालिका प्रेक्षकांना जेव्हा आवडेनाशी होते आणि आता तर त्यांचं मत तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवण्याची सोशल मीडियावर अगदी मुक्त परवानगी आहे, त्यामुळे ती मतं आपल्यापर्यंत पोहोचलेलीच असतात. तरी असताना ही पर्टिक्युलर मालिका अगदी जोरात घोडदौड तिची चालू असते. हे कसं काय मग? ह्याचं कारण असं आहे की जेव्हा सलग काही काळ लोक प्रेक्षक एखादी मालिका बघतात, त्यांना ती आवडायला लागते, ते डोक्यावर घेतात, खूप कौतुक करतात, तेव्हा ते त्या मालिकांच्या व्यक्तिरेखांमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. त्यांना ती आपल्या घरातली माणसं असल्यासारखी वाटायला लागतात. त्यांना त्यांची सवय होते. एका विशिष्ट वेळेला एक विशिष्ट मालिका, त्यातल्या घरांमध्ये त्यातल्या माणसांमध्ये काय चाललंय हे बघायची त्यांना सवय होते. बरं. मग एके काळानंतर समजा त्यांना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटायला लागला, ते आवडत नाही असं वाटायला लागलं, तरी दुसऱ्या दिवशी ते मालिका बदलत नाहीत. ते काही काळ ती सवय म्हणून मालिका बघत राहतात. मालिका आवडणं, प्रेक्षकांना मालिका आवडणं आणि ती बघणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आवडली नाही तरी प्रेक्षक ती बघत राहतात आणि त्यामुळे ती TRP मध्ये दिसत राहते. म्हणजे ही पाहिली जाते असं. आणि प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा TRP प्रचंड दिसतो तेव्हा प्रेक्षकांनी चेष्टा करत करत ती बघितलीये, नावं ठेवत ठेवत ती बघितलीये का ती खरंच आवडून बघितली हे आम्हाला कळत नाही ना. बरोबर. चॅनल कडे काय येतं की ह्या मालिकेचा TRP प्रचंड आहे, याचा अर्थ लोक ही मालिका बघतायत, मग ती दाखवायची. इतका साधा सरळ हिशोब असतो. बर. म्हणून सारखं जेव्हा आम्ही पटकन म्हणताना म्हणतो की तुमच्या हातात रिमोट आहे, तुम्ही मालिका बघणं बंद करा, त्याला कारण हेच आहे की तुमच्याकडनं TRP येणं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत चॅनलला नाही कळत आहे. त्यांना असं वाटतंय लोक बघतायत आणि मग ती वाढत जाते. पण ना बरेचदा काय होतं सांगते, नुसतं प्रेक्षकांनाच नाही तर काम करता करता आम्हा ॲक्टर्सना पण वाटतं की अरे हे पात्र असं वागेल का, इतक्या टोकाची रिॲक्शन देईल का, तर ह्याचं आता काय उत्तर
मेधाताई, या तुझ्या प्रश्नाचं उत्तर खरं तर मी बऱ्यापैकी विस्तृतपणे माझ्या पुस्तकात, टीव्ही मालिका आणि बरंच काही मध्ये दिलंय. पण तरी मी नेहमी एक गोष्ट म्हणते की ह्या क्षेत्रामध्ये कुठलीही गोष्ट एका कोणा माणसाच्या मेंदूत आली म्हणून त्याच्या विम्स अँड फॅन्सीज प्रमाणे होत नसते. म्हणजे लेखकाला वाटलं की हे कॅरेक्टर फार बरं वर्कआउट होत नाहीये तर ह्याला काढून टाका, मारून टाका, असं जनरली होत नाही. त्यामागे पुन्हा एकदा बरीच कारणं असतात. म्हणजे ती प्रेक्षकांना ते कॅरेक्टर आवडतंय का आवडत नाहीये इथपासून प्रत्यक्ष तो कलाकार कशा पद्धतीने सेटवर वागतो आहे आणि प्रोड्युसरला किती सोयीचा होतो आहे किंवा होत नाहीये इथपर्यंत सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. म्हणजे असंही अनेकदा होतं की अगदी छोट्या भूमिकेसाठी एखादा कलाकार येतो आणि तो इतका अप्रतिम सीन करून जातो किंवा काम करून जातो की त्याचा रोल वाढतो. कारण सगळ्यांनाच असं वाटतं की अरे ह्या कलाकारांनी लिखित स्क्रिप्टपेक्षा जास्त काहीतरी आपल्याला दिलं आणि हे आपल्याला अजून वाढवणं शक्य आहे. मग पुन्हा एकदा तो कलेक्टिव्ह डिसिजन असतो. तो पुन्हा एकदा काही लेखक एपिसोड बघून असं म्हणत नाही की अरे हा ऍक्टर चांगला आहे तर आपण आता याचे सीन्स वाढवू, असं नाही होत. प्रोड्युसर म्हणूच शकतो की अरे हा पण उत्तम आहे पण मला हा परवडत नाहीये, किंवा गोष्टीच्या दृष्टीने तो फार सोयीचा नसू शकतो तो ट्रॅक. तर ह्या सगळ्याचा विचार करून त्यामुळे असं होतं की जेव्हा कलाकारांना असा प्रश्न पडतो की का बरं अचानकपणे माझा ट्रॅक बदलला, का बरं कालपर्यंत मी असा बोलत होतो आणि आता मी असा बोलायला लागलो, ह्याचं पुन्हा एकदा कारण TRP हेच असतं. आणि मेधाताई, दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण बरेचदा असं बोलताना पटकन म्हणतो की हे काय आहे, असं कोणी करेल का, असं कोणी बोलतं का, असा कोण विचार करतं. पुन्हा एकदा तू किंवा मी नाही करणार पण असं करणारे लोक असतात. आपल्या जगात काही गोष्टी घडत नाहीत म्हणजे त्या जगात कुठेच घडत नाही तसं नसतं. म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर आई कुठे काय करते जेव्हा सुरू झाली मालिका तेव्हा मला इतक्या बायकांचे मेसेजेस यायचे की तुम्ही आमचीच गोष्ट सांगता आहात, माझ्या घरात हे असंच घडतं आहे. सुशिक्षित माणसांचे, सुशिक्षित बायकांचे मला मेसेजेस यायचे की आमचं घर इतकं मोठं ज्यांची मी नावं सुद्धा घेऊ शकणार नाही, पण गेल्या वर्षी माझा घटस्फोट झालाय आणि माझे सासू सासरे माझ्या मुलाला मला भेटू देत नाहीत. म्हणजे हे सगळं वाचून मी थक्क व्हायचे की हे ह्या जगात खरंच घडतं. जे आपल्याला असं वाटतं की आपण फार काहीतरी अतिरंजित दाखवतो आहोत तर ते तसं नाहीये. प्रेक्षकांची आणि एक तक्रार असते, नेहमीची तक्रार असते की छान चाललीये मालिका आणि लागले आता पाणी घालायला. त्याला खूप कारण आहेत मेधाताई. म्हणजे त्याला एक स्पेसिफिक कारण आहे असं नाहीये. बरेचदा काही अपरिहार्य कारणांमुळे सुद्धा हे करावं लागतं. म्हणजे काही उदाहरणं म्हणून मी तुला सांगते की गणपतीचे जेव्हा दिवस असतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की सगळ्या मालिकांमध्ये गणपतीच दाखवतात, वटपौर्णिमा सगळ्या मालिकांमध्ये वटपौर्णिमाच असते. तर तसं का मग हे एपिसोड्स एवढे तास अनेक दिवस का चालू असतात? कारण घरोघरी संध्याकाळी 7 वाजता, 7:30 वाजता, 8 वाजता आरती असते, त्यावेळेला मालिका बघितल्या जात नाहीत. त्यामुळे त्या दिवसांमध्ये खूप काहीतरी मालिकेमध्ये महत्वाचं आणि गंभीर घडलं तर लोकांचं ते मिस आउट होतं. दुसरी गोष्ट, जेव्हा जनरली सगळीकडे छान आनंदी वातावरण असतं तेव्हा त्यांना मालिकांमध्ये म्हणजे TV लावल्यानंतर रडकं काहीतरी बघायचं नसतं. ही बेसिक ह्युमन सायकोलॉजी असते. म्हणून त्या दिवसांमध्ये इनव्हेरिएबली आपण असे छान छान गोड गोड आरती, घरात काहीतरी सण समारंभ आहे असे एपिसोड्स बघतो. लग्न असतं, लग्न कार्य असतं. आता आपल्याकडे एकूणच तू बघितलंस तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण तरी आपल्या घरांमध्ये साधी लग्न कुठे करतो ग? त्याच्या आधी ते संगीत वगैरे कुठे होतं आपल्याकडे? पण आता आपण हे सगळं करायला लागलोय. हा फक्त टीव्हीचा परिणाम आहे असं नाहीये. ओव्हरऑल लोकांचं आता साजरं करण्याची वृत्ती वाढायला लागली आहे आपल्याकडे. तेच आपण टीव्हीवर बघतो. या काही चांगल्या गोष्टी झाल्या. कधी कधी असंही होतं की कलाकार आजारी पडतात, कोणाच्या तरी घरी काहीतरी अडचण असते, कलाकारांना सेटवर येऊन काम करणं शक्य नसतं, त्यांच्याबरोबर शूटिंग करणं कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने कठीण झालेलं असतं. अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला त्या कलाकाराला काढून टाकायचं आणि रातोरात दुसऱ्या कलाकाराला घ्यायचं हा पर्याय आहे का? तर ते योग्य नाही. मग अशा वेळेला थोडं कथेला वळण द्यावं लागतं, जे नसतं मनात, जे प्रेक्षकांच्याही मनात नसतं, लेखकांच्याही मनात नसतं, मालिकाकर्त्यांच्या तर अजिबात मनात नसतं. पण आपण हे करतो. कधी कधी असंही होतं की एखादा कलाकार खूप त्रासदायक असतो आणि ही वस्तुस्थिती आहे. सेटवर वेळेवर न येणं, वाक्य पाठ न होणं किंवा मंचीच वाक्य बोलणं, लिखित स्क्रिप्टप्रमाणे न बोलणं,
अनेक रिटेक्स देणं, लवकर जाण्याची तक्रार करणं किंवा सेटवर असलेल्या गोष्टींविषयी तक्रार करणं, अशा वेळी प्रोड्युसर हा निर्णय घेऊ शकतो की मला हा कलाकार नकोय. शेवटी ते त्याचं प्रॉडक्ट आहे, त्याला त्रास देणाऱ्या माणसाला कसा तो कामावर ठेवेल, असंही कधी कधी होतं. मुद्दा काय आहे ना की एखादी मालिका कंटाळवाणी झाली, बंद पडली किंवा प्रेक्षकांच्या मनाविरुद्ध काही त्यात व्हायला लागलं की सगळ्यात पहिली लेखकाला जबाबदार धरतात. हो. त्याबद्दल आता मग तुला काय वाटतं सांग. काय वाईट वाटतं मला अत्यंत. आणि म्हणूनच मी हे पुस्तक लिहिलंय, TV मालिका आणि बरंच काही, कारण कुठेतरी ही माझी खदखद होती आणि मला असं वाटत होतं की हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं की ह्या सगळ्याला एकटा लेखक जबाबदार नसतो. लेखकाला चांगलंच लिहायचं असतं, म्हणूनच तो लेखक झालेला असतो आणि तो निश्चित तरी सुद्धा इतर 4 लोकांपेक्षा चांगलंच लिहित असतो. पण पुन्हा एकदा त्याच्यामध्ये इतक्या अपरिहार्य गोष्टी येत असतात. मी त्या पुस्तकातच एक चल रे भोपळ्या टुणूक टुणूकचं उदाहरण दिलंय की आपण एक पूर्वापार गोष्ट वाचत आलो आहोत, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, ज्याच्यामध्ये ती म्हातारी त्या भोपळ्यातनं चाललेली आहे. हीच जर आपण मालिकेत दाखवणार असलो तर त्या गोष्टीचं पुढे काय काय होईल, असं मी त्या पुस्तकात एक लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स येऊ शकतात. की चॅनलवाले येऊन म्हणतात की अरे ते काय झालंय, लोकांना असं वाटतंय की ह्यात काहीतरी नाट्यमयता हवी आहे, तर आपण असं दाखवूया की तो म्हातारीचा मुलगा दारुडा असतो आणि त्याला तिची प्रॉपर्टी हवी असते म्हणून तो मुद्दाम वाघ असलेल्या जंगलात म्हातारीला सोडतो. मग म्हातारी तिकडे जाते, मग म्हातारी आजारी पडते कारण ती म्हातारी असते अभिनेत्री. मग मधल्या वेळात काय करायला पाहिजे म्हणून म्हातारीच्या मुलीकडे, जिच्याकडे ती चालली आहे, तिची गोष्ट दाखवावी लागते. मग म्हातारीच्या मुलीचा नवरा, त्याची दुसरी कोणीतरी एक बाई आहे असं आपण दाखवतो, कारण तिथले 15 दिवस सुद्धा नाट्यमय व्हायला हवेत. मुळात काय आहे की आपण रोज आपल्या आयुष्यात जे घडतो आहोत तेच रोज संध्याकाळी 7 वाजता, 7:30 वाजता, 8 वाजता अर्धा तास बसून नाही बघत. आपल्याला नाट्यमयता लागते बघायला. मुग्धा, तू संवाद लिहितेस, कथा पटकथा लिहिणारं कोणी वेगळं असतं, पण असं होऊच शकतं ना गं की तुझ्या समोर जी पटकथा आलेली आहे ती तुला स्वतःलाही आवडलेली आहे, त्या मालिकेतही ह्या पुढच्या भागात ही सूट होते असं वाटत नाहीये, तेव्हा संवाद लिहायला त्रास होतो तुला? हो, निश्चित होतो, निश्चित होतो. कारण काहीतरी विशिष्ट विचार करून आपण एखाद्या व्यक्तिरेखेचे संवाद लिहित असतो. अचानकपणे जेव्हा कथेत किंवा पटकथेत काहीतरी वेगळंच वळण यायला लागतं तेव्हा त्याचा मला त्रास होतो. माझ्या सुदैवाने अशा वेळेला जेव्हा मी माझं मत सांगते चॅनल मीटिंगमध्ये तेव्हा ते ऐकलं जातं, त्याच्याविषयी विचार केला जातो. त्याही पलीकडे जेव्हा ते नाही होत आणि मला त्याचा खरंच खूप त्रास होतो तेव्हा मी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेते, जो मी आत्तापर्यंत 1-2 वेळा घेतलेला आहे. कारण मला असं वाटतं की काय आहे, आपण हे शेवटी सगळं अतिरंजित आहे हे मान्यच केलंय. कारण मालिका आहे, घराघरात ती दाखवली जाते, ती भडक असावी लागते, कारण लोक मालिका बघत नाही, ती ऐकतात असं आपण म्हणतो. घरात खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं करत लोक मालिका बघत असतात, त्याच्यामुळे त्यांचं सतत लक्ष वेधून घेण्यासाठी काही प्रमाणात ते भडक दाखवावं लागतं. पण जेव्हा ते त्या चौकटीच्या बाहेर जायला लागतं तेव्हा मला त्याचा त्रास होतो आणि मग मला जर असं वाटलं की ह्यात माझ्या बाजूनी मी ते सावरण्यासाठी फार काही आता नाही करू शकत आहे, तेव्हा मी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेते. पण मग मालिकेची भट्टी जमावी म्हणून तुम्ही सर्वजण काय काय करता? काय मेधाताई, प्रत्येक मालिका सुरू करताना ही उत्तम व्हावी या विचारानेच सगळे करत असतात. त्यात पुढे कधी कधी प्रॉब्लेम्स येत जातात. त्यामुळे मालिका सुरू करताना मुळात आधी कथेवरती खूप काम केलं जातं. मालिका सुरू होण्याआधी जवळजवळ 3-4 महिने लेखक आणि दिग्दर्शक, प्रोड्युसर्स मिळून मीटिंग्स करत असतात. काय आपण ह्या मालिकेमध्ये चांगलं होण्यासाठी करू शकतो याचा खूप सखोल विचार करतात. कथेवर खूप काम करतात, व्यक्तिरेखांवर खूप काम करतात आणि मग त्याचं शूटिंग सुरू होतं. हा जो सुरुवातीचा काळ असतो तो कधी कधी जर घाईघाईनी स्किप करून लवकर करण्याचा प्रयत्न केला तर मालिका फसण्याची शक्यता सगळ्यात जास्त वाढते. आणि या क्षेत्राला घाईचा शाप आहे. कारण कसं होतं की लेखकांचं तर पर्टिक्युलरली 3-4 महिने आधीपासून काम सुरू होतं, त्यांना त्या वेळाचे पैसेही मिळत नसतात, प्रोड्युसरचेही खूप पैसे अडकले असतात, त्यामुळे तो काळ कमी करण्याकडे कल असतो. पण तिथे प्रॉब्लेम येतो. आणि बाकी उत्तम कलाकार, चांगला दिग्दर्शक, अगदी बॅकग्राऊंड म्युझिकसुद्धा चांगलं, मालिकेला साजेचे कॉस्ट्युम्स, हे जेव्हा सगळं एकत्र चांगलं येतं आणि प्रेक्षकांना ते भिडतं तेव्हा ती भट्टी जमते असं आपण म्हणू शकतो. पण मग एखादी मालिका गाजते ना तेव्हा मग जास्त क्रेडिट कुठे जातं, कथेला की
व्यक्तिरेखेला? खरं सांगायचं तर ह्या सगळ्याच्याही पलीकडे मला असं वाटतं की आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीवर ते खूप ठरतं. बरं, कसं? म्हणजे जर तू अगदी नीट विचार केलास किंवा बघितलंस तर आपल्याकडे 1999 सालापासून आजपर्यंत जर मालिका झाल्यात असं आपण म्हटलं तर दर 4-5 वर्षांनी मालिकांचे ट्रेंड्स बदललेत. हा, हो. म्हणजे सुरुवातीला जेव्हा आभाळ माया किंवा अशा मालिका होत्या तेव्हा त्यातल्या व्यक्तिरेखा, ती घरं ही साधी होती. काही काळाने 5-1 वर्षांनी असं झालं की लोकांना बहुतेक ते साधं साधं बघून कंटाळा आला आणि हिंदी मालिकांचा इन्फ्लुएन्स वाढला. त्यामुळे जास्त ग्लॉसी, जास्त मेकअप केलेल्या, दागदागिने घातलेल्या बायका आपल्याकडे मराठी मालिकांमध्येही दिसायला लागल्या. काही काळानंतर सतत एक विनोदी मालिका यायला लागल्या. शेजारचे काका का होईना पण एक विनोदी कॅरेक्टर असायचं. ह्या सगळ्यात जे बदल होत गेले त्याच्यानंतर एक 4-5 वर्षांपूर्वी अशी एक वेळ आली की ज्याच्यामध्ये खूप काळाने एक 40च्या बायका हिरोईन म्हणून दिसायला लागल्या, जर त्याच्या आधी नव्हत्या दिसत, की पुन्हा एकदा तो एक ट्रेंड आला. सो ती मालिका गाजते. याच्यामध्ये जितकं अर्थातच त्या मालिकेचं सगळं काम मालिकेच्या संदर्भात सर्व माणसांनी केलेलं, तितकीच सामाजिक परिस्थिती महत्त्वाची असते. आणि त्या काळात ती मालिका इतर मालिकांच्या पेक्षा काहीतरी वेगळं प्रेक्षकांना देते, म्हणून आवडते आणि गाजते असं मला वाटतं. गेम चेंजर असतो त्या मालिकेमध्ये कुठल्या तरी प्रकारचा आणि म्हणून ती गाजते असं मला वाटतं. आणि ही उदाहरणं जर आपण गेल्या काही काळातली बघितली, आता माझ्या नवऱ्याची बायको सारखी मालिका, विषय तोच होता की एका घरातल्या नवऱ्याचं बाहेर म्हणजे दुसऱ्या बाईबरोबर अफेअर वगैरे, पण त्यांनी काय केलं होतं की त्या संपूर्ण मालिकेचा चेहरा हसरा ठेवला होता. त्यांनी गंमतशीर पद्धतीने ती मालिका केली होती. हे काहीतरी त्यांनी वेगळं केलं. बरोबर. आई कुठे काय करते मध्ये हेच गंभीर पद्धतीने आपण केलं होतं. बरोबर. कशा पद्धतीने ते मांडलं आहे आणि आजूबाजूच्या बाकीच्या सगळ्या मालिकांमध्ये काय वेगळं त्या मालिकेने देण्याचा प्रयत्न केला, ह्याप्रमाणे ती मालिका गाजते किंवा गाजत नाही. आता तुला एक अत्यंत महत्वाचा मी प्रश्न विचारणार आहे की जो प्रेक्षकांच्या मनात तर आहेच, म्हणजे प्रेक्षक आम्हालाही विचारतात आणि आमच्याही मनात तो आहे की श्रेय नामावलीमध्ये तुम्ही आम्हा नटांची नावं का नाही का देत? हो अगं, हे मलाही अन्यायकारक आहे, हे मान्य आहे मला. ह्याचं साधं सरळ कारण असं आहे की चॅनल्सना आणि मालिका कर्त्यांना असं वाटतं की प्रेक्षकांनी त्या व्यक्तिरेखेला त्या व्यक्तिरेखेच्या नावाने ओळखावं. बरं. म्हणून या विचारातून ही सुरुवात झाली आहे की आज ये रिश्ता मधली भाभीमा ही बाहेर सगळीकडे भाभीमा म्हणून ओळखली जाते. बरोबर आहे. हो, खरं. मग तिचं नाव मेधाताई जांभोटकर आहे हे प्रेक्षकांपर्यंत कळतं. ते सुद्धा खरंच ज्यांना इंटरेस्ट असतो ते शोधून काढतात. पण एका दृष्टीने ती मालिकेची जाहिरात होते. हा, बरोबर. म्हणून अशा पद्धतीने ती नावं कमी व्हायला सुरुवात झाली. बरं. हल्ली काय झालंय ना मुग्धा, घर बसल्या काही रील्स बनवायची आणि हजारोंनी लाईक्स मिळवायची हा जवळपास डाव्या हाताचा खेळ झालेला आहे. पण मग माझ्या मनात तरी असं येतं की मग असं असताना की हे टी व्हीच्या पडद्यापाठी काम करणारे तंत्रज्ञ, कलाकार, प्रोड्युसर ह्या लोकांनी डोकेफोड करून 23 मिनिटाची एक मालिका बनवायची आणि प्रेक्षकांना ती कशी धरून ठेवेल याचा सतत विचार करायचा, हे काय म्हणजे कितपत योग्य आहे? मग हे नाही, चॅलेंजिंग आहे सगळं. म्हणजे आता टेलिव्हिजनला इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांचं आव्हान आहे असं आपण म्हणूया की मुळात म्हणजे फिल्म्स आणि नाटक होतंच, त्यात आता OTT प्लॅटफॉर्म्स आले, त्यात आता हे सोशल मीडिया आणि रील्स हे पण आले. आता कसं आहे, त्या माध्यमाची स्ट्रेंथ असते जसं आपण म्हणतो तसं त्या रील्स किंवा सोशल मीडियाची स्ट्रेंथ, त्याच्यातनं मिळणारं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हे आहे की प्रत्येकाला आपण कसे दिसतो हे बघता येतं, जे पूर्वीपर्यंत नव्हतं. त्याच्यामुळे त्यात त्यांना गंमत वाटते, त्या 10 सेकंदात ते नाचतात, गाणी म्हणतात, मजा करतात, त्याच्यावर त्यांना लाईक्स मिळतात. पण हे काही माध्यम नाही आहे ग, म्हणजे हे त्या माणसाला तेवढ्यापुरतं काही सेकंद बरं वाटण्याचं एक साधन आहे. टेलिव्हिजन मालिकांवर ह्यामुळे परिणाम होत नाही. टेलिव्हिजनची स्ट्रेंथ हीच आहे की ते घराघरात असतं आणि जोपर्यंत आपल्यासारख्या फॅमिली स्ट्रक्चर्समध्ये जिथे प्रत्येकाच्या हॉलमध्ये एक TV असतो आणि घरातल्या 2 पिढ्या 3 पिढ्या, आजी, आई बाबा आणि वेगवेगळ्या वयातली मुलं त्या TVच्या सेटवर जे सुरू आहे तेच बघत असतात, तोपर्यंत टेलिव्हिजन मालिकांना मरण नाही असं मला वाटतं. कारण ह्या कॉन्टेंटला म्हणजे अगदी खरं सांगायचं तर आपण TV मालिकांमध्ये जे बघतो त्या इसाप नीतीच्या गोष्टी असतात, इतक्या साध्या सोप्या, ज्यातून चांगलंच काहीतरी आपण म्हटलेलं असतं, सुष्ट विरुद्ध दुष्ट, कसं चांगलं वागा, घरातल्या मोठ्यांचा कसा आदर करा, हे फक्त नाट्यमय पद्धतीने दाखवलेलं असतं. पण
OTT प्लॅटफॉर्म्सवरती जे आपण बघतो त्या सगळ्याला सेन्सॉर नाही अजूनपर्यंत. त्याच्यामुळे त्यावर दिसणारी दृश्य, त्यातली भाषा ही अजूनही आपण घराघरामध्ये अशी ओपनली बरेचदा नाही ऐकू शकत किंवा बघू शकत. आपल्या घरातल्या माणसांबरोबर बसून आपण मालिका बघू शकतो. आणि फोनवर जो आता TV बघतात किंवा मालिका बघितल्या जातात तर कॉन्टेंट तोच आहे ना शेवटी, फक्त माध्यम बदलतं. त्याच्यामुळे ते बघितलं तसं होऊच शकतं. म्हणजे दॅट कॅन बी द फ्युचर की आता लोकांच्या घरातले TV सेट बदलून लोक आता फोनवर बघतायत. पण मालिकांचा कॉन्टेंट हा मालिकांचा कॉन्टेंटच आहे. त्यात बदल झाले जे लोकांना असं वाटतं की रिग्रेसिव्ह असतात तर ते हळूहळू होतील. एका रात्रीत कुठलीच क्रांती होत नाही, तशी ती टेलिव्हिजन क्षेत्रातही नाही होणार. मुग्धा, वेगवेगळ्या तऱ्हेच्या पात्रांसाठी तुला संवाद लिहावे लागतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कोणी पोस्टमन असेल किंवा कोणी भिशीत रमणारी बाई असेल किंवा काही म्हणजे गावाकडच्या बायका असतील, गुंड मवाली असेल, तर ह्या कॅरेक्टरसाठी संवाद लिहिताना तू काय काय भान ठेवतेस? मला असं वाटतं त्यात कुठेतरी मी मुळात अभिनेत्री होते ह्याचा मला फायदा होतो. कारण ती व्यक्तिरेखा करताना मी कशी केली असती किंवा आपण आपल्या आजूबाजूला जेव्हा उत्तम नट चांगला अभिनय करत असतात तेव्हा ते आपण ऑब्झर्व केलेलं असतं. त्यातले काही मॅनरिझम्स आपल्याला आपसूक कळलेले असतात. तर ते थोडंसं कुठेतरी मला मदत करतं. मी गंमत म्हणून सांगते की एक 3 वर्षापूर्वी आई कुठे काय करते, कारण गुन्ह्याला माफी नाही आणि अजूनही बरसात आहे, अशा 3 कम्प्लिटली वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या मालिकांचे संवाद मी लिहित होते. की एक सामाजिक होती, आई कुठे काय करते ते मध्ये, तेव्हा तसे काही विषय सुरू होते. कारण गुन्ह्याला माफी नाही हे सस्पेन्स थ्रिलर आहे आणि अजूनही बरसात ही रोमॅन्टिक सिरियल होती. तर त्याच्यातली सगळी पात्र व्यक्तिरेखा तसे होते. तुला गंमत म्हणून सांगते मेधाताई की मला असं वाटतं आपण जर नीट ऑब्झर्व केलं तर आपल्या आजूबाजूला एक 30-40 कॉन्स्टंट माणसं असतात जी वेगवेगळ्या कॅटेगरीतली असतात. म्हणजे ते आपल्या घरी येणारे आपले मदतनीस असतील म्हणा किंवा आपल्या मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील ज्यांच्याशी आपण अनेकदा फोनवर बोलतो, असे आपले भाऊ बहीण असतील. अशा काही माणसांमधले ना वेगळे वेगळे त्यांचे मॅनरिझम्स असतात, त्यांच्या बोलण्यात येणाऱ्या अनेक गोष्टी असतात, त्यांची एक बॅकग्राऊंड असते. आपण कान उघडे ठेवून जर ऐकलं ना तर ह्यातल्या म्हणजे तू म्हणतेस तसं त्या सगळ्या व्यक्तिरेखांमधल्या खूप गोष्टी मला त्यातनं मिळत जातात. तो जनरली थोडं एक ऑब्झर्वेशन, इंटरेस्ट लोकांच्या आयुष्यात, म्हणजे मी भोचकपणा या अर्थाने नाही म्हणते चांगल्या अर्थाने. आणि थोडा आपल्याला रिसर्च करावा लागतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तिरेखेची बॅकग्राऊंड ही संवाद लिहिताना निदान माझ्या डोक्यात ही जास्तीत जास्त जितकी क्लिअर असेल तितके ते त्या संवादांमध्ये उतरतं. या बॅकग्राऊंडमध्ये त्यांचं वय, त्यांचं शिक्षण किती झालं असेल, प्रोफेशन काय असेल, ते कुठल्या पद्धतीच्या घरांमध्ये वावरलेले असतील. म्हणजे अगदी घरातली जसं म्हटलं तसं कामवाली बाई असेल किंवा मैत्रिणीचं एखादं घर असेल तरी सुद्धा प्रत्येकाचं घर वेगळं असतं, प्रत्येकावर झालेले संस्कार वेगळे असतात, त्यांच्या घरात होणारे पदार्थ वेगळे असतात. या सगळ्याचा आपण जितका विचार करू आणि जितकं ते ऑन पेपर असेल तितका त्या व्यक्तिरेखेच्या संवादांना मदत होते. आणि अर्थात तुमचं मुळात वाचन किती आहे आणि तुम्ही बघितलेलं किती आहे. म्हणजे आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार म्हणतात तसं की मुळात तुमच्याकडे वाचलेलं असेल तेवढं एक जनरल एक्सपिरियन्स म्हण किंवा अंडरस्टँडिंग तुमचं जेवढं डेव्हलप झालेलं असेल तेवढं तुमच्या ते संवादांमध्ये येतं. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की लेखन ही एकच गोष्ट आहे जी वयानुसार सुधारत जाणार आहे. कदाचित अभिनेत्यांना किंवा अभिनेत्रींना वयाने लिमिटेशन्स येत असतील मिळणाऱ्या रोल्ससाठी, पण लेखनात तसं होत नाही, म्हणून लेखक व्हा. मुग्धा, आत्ताच तू बोलता बोलता म्हणालीस की एकाच वेळेस तू 3 वेगवेगळ्या प्रकारच्या मालिकांचे संवाद लिहित होतीस म्हणून. अगं हे मुळीच सोपं काम नाही आहे. कारण तू फिजिकली लिहिते आहेस तेव्हा लिहितेच आहेस, पण आय एम शुअर की तू लिहित नसतेस तेव्हासुद्धा तुझ्या मनात तो विचार चालू असायला हवा, नाही तर ते उतरणारच नाही कागदावर. तर म्हणजे हा शरीराला थकवा आणणाराही एक प्रकार आहे आणि मनालाही थकवा आणणारा एक व्यवसाय आहे. तू कसं स्वतःला सांभाळतेस? नाही आहे मी म्हणून मगाशीच मी म्हणाले तसं की हे कष्टाचंच काम आहे. गंमत म्हणून सांगते, हे तू पाहिजे तर एडिट कर. पण मला ना असा मध्ये एकदा फोन आला होता. एका बाईंनी मला सांगितलं की आता माझी 2 मुलं मोठी आहेत, एक 8वीत आहे आणि एक 5वीत आहे आणि आता त्यांची शाळा एकाच वेळेला असते आणि ते 12 वाजता शाळेत जातात, सासू सासरे 1:30 वाजता जेवायला बसतात, मध्ये माझ्याकडे 1.5 तास असतो. तर मी आता असा विचार करते की एक एपिसोड लिहून बघावा.
तर तसं होत नाही. हे पूर्ण वेळचं काम आहे, हा एक पूर्ण वेळचा व्यवसाय आहे. त्यामुळे अर्थातच जितके शारीरिक कष्ट कुठल्याही दुसऱ्या व्यवसायाला असतात तितकेच ह्यात असतात. मानसिकही असतात, कारण आपण त्या त्या व्यक्तिरेखांमध्ये गुंतत जातो. जेव्हा अरुंधती रडते 15 दिवस, तेव्हा मीही घरात ते रडत असते. आणि कित्येकदा सकाळी जेव्हा 7 वाजता माझा नवरा उठून बाहेर येतो आणि मी 4 वाजता उठून एपिसोड लिहायला बसलेली असते, तेव्हा तो सकाळी सकाळी मला नाकडोळे लाल असे बघतो आणि त्यालाही असं होतं की अगं तुझं काय चाललंय. पण ह्यावर उपाय एकच आहे की स्विच ऑन स्विच ऑफ करायची आपल्याला एक सवय करून घ्यावी लागते. की जोपर्यंत मी काम करते, लिहिते, तोपर्यंत मी त्यात असते. तिथून मी बाहेर पडते तेव्हा माझ्या सुदैवाने माझं घर आहे, नवरा, मुलगी, मित्रमंडळी, आई वडील. त्यामुळे दुसऱ्या क्षणाला मी दुसऱ्या जगात गेलेली असते, त्यांच्याबरोबर असते. आणि मी म्हणून डेफिनेटली त्या एका कारणासाठी नाटक ही एक गोष्ट, म्हणजे नाटकात काम करत राहते. थोडंफार अभिनय अजूनही मालिकांमध्ये करत राहते, कारण त्या निमित्ताने मी लोकांना भेटते, माझ्या आवडीच्या क्षेत्रातल्या लोकांना भेटते. मी खूप नाटक, सिनेमे, जवळजवळ मी येणारं प्रत्येक नाटक जाऊन बघतेच. तर त्याचा मला फायदा होतो. मुग्धा, जेव्हा आम्हाला स्क्रिप्ट मिळतं ना तेव्हा एक तर मोठा पॅरेग्राफ असला की असं होतंच आमचं. त्याच्यामुळे ना प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की साधे, सरळ, सोपे, एका सिक्वेन्सने लिहिलेले संवाद असावेत. आणि तसे हिने लिहिलेले संवाद 99% वेळा असतातच. हां, तर मी काय विचारते की तू स्वतःही TV मालिकांमध्ये काम करतेस, तर ह्याचा तुला संवाद आमचे लिहिताना फायदा होतो का? हो, नक्की होतो ना. निश्चित होतो. कारण काय आहे, प्रत्येक सीन हा मेधाताई एक छोटंसं नाटक असतं. त्याला एक काहीतरी सुरुवात, मध्य, शेवट असतो. पण ते कॅमेरा माध्यम आहे, त्याच्यामुळे मग कॅमेरा पण हलता राहायला पाहिजे. एका वेळी एका कलाकाराला आपण किती वाक्य देतो आहोत, त्याची मुळात ते बोलण्याची कुवत आहे की नाहीये, त्याची पुन्हा एकदा बॅकग्राऊंड, मी जसं म्हटलं तसं की मालिकेमध्ये आपण दाखवतो आहोत कोणीतरी एखादा मोठा पॉलिटिशियन, तर तशा पद्धतीचे पल्लेदार वाक्य तो बोलू शकणार आहे की नाही, का त्याच्या नाहीये, त्याच्या पर्सनॅलिटीला ते शोभत नाही. किंवा मालिकेमध्ये आपण दाखवतो डॉक्टर, तर मग त्याला आपण मेडिकल टर्मिनॉलॉजी देणार आहोत बोलायला, तर तो ती बोलू शकतो आहे की नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून संवाद लिहावे लागतात. आणि दुसऱ्या बाजूनी जसं कॅमेराचं माध्यम आहे त्या पद्धतीने कॅमेरा हलता राहायला पाहिजे. अर्थात ते दिग्दर्शकाचं जरी काम असलं तरी सुद्धा माझ्या बाजूनी संवाद लिहिताना मी तो प्रयत्न करते की 2-2, 3-3 वाक्य, छोटी वाक्य, त्या त्या व्यक्तिरेखेच्या वयाप्रमाणे, मानसिक अवस्थेप्रमाणे. म्हणजे एका घरामधले आजोबा असतील तर ते त्यांची मराठी भाषा बोलण्याची पद्धत वेगळी असेल, त्याच घरातल्या नातवाची वेगळी असेल, तो आत्ताच्या काळातली बोलत असेल. तो असा एक तो बेसिक थोडा विचार करून लिहावं लागतं. पण मी स्वतः अभिनेत्री म्हणून काम करत असल्याचा मला या बाबतीत निश्चित फायदा होतो. कारण मला किती वेळाचा तो सीन कसा जास्त चांगला वर्क होईल, मला असं वाटतं मी जर अभिनेत्री नसते तर हे सगळं तंत्र शिकायला मला थोडा जास्त वेळ लागला असता. पण मग तू लेखिका असल्याचा तू स्वतःसाठीच फायदा करून घेतेस का? म्हणजे तू एखाद्या मालिकेत स्वतः काम करते आहेस आणि स्वतःचे संवाद स्वतःच लिहिते आहेस, तर स्वतःसाठी जास्त सोपे सहज संवाद लिहितेस का? नाही, मी आई कुठे काय करते मध्येच एका डॉक्टरच्या भूमिकेत होते आणि मला पहिल्याच दिवशी खूप 1.5 पानं बोलायचं होतं आणि मला अजिबात मी लिहिलेले संवाद पाठ होत नाहीत आणि मला सगळे खूप हसतात. पण त्याचं कारण असं आहे की मी जेव्हा मी लिहिलेले पाठ करायला लागते ना, तेव्हा मला सारखं असं माझ्या डोक्यात चालू राहतं की ह्याच्याऐवजी मी हे वाक्य असं लिहायला पाहिजे होतं का, हे वर करायला खरं तर ही 2 वाक्य खाली असती तर जास्त बरं झालं असतं का, मग ह्याच्यावरती ही जे बोलतेय ते होतंय का, त्याला कनेक्ट का, ह्याला ब्रिज देऊ मी, असं काहीतरी माझ्या डोक्यात ना वेगळं सुरू होतं. आणि हे जेव्हा मी दुसऱ्या कोणीतरी लिहिलेली वाक्य वाचायला जाते तेव्हा मी पूर्णपणे इथून बंद असते. म्हणजे लेखक माझ्यातला अजिबात जागा नसतो आणि मी जाऊन घडाघडा सगळं पाठ करून बोलून येते. तर हे काय मला माहित नाही आणि मला सगळे हसतात यावरनं की अगं तूच लिहिलंयस ना. मला तर स्क्रिप्ट देत नाहीत का. 1-2 ठिकाणी असं झालं, नाही मॅडम तुम्हाला स्क्रिप्टची काय गरज आहे, तुम्हीच लिहिलंय. मी म्हटलं अहो पण ते मी लिहिलंय परवा, त्याच्यानंतर मी पुढे 25 सीन्स लिहिले, तर एवढी नाहीये मला द्या तुम्ही स्क्रिप्ट. हे काहीतरी आज वेगळंच ऐकलं ना आपण. पण मुग्धा मला सांग की एखादा प्रसंग असा टेन्स असेल किंवा इंटेन्स असेल आणि मग तू एक आपल्या परीने अगदी विचार करून एखाद्या पात्रासाठी छान काहीतरी लिहिलंयस आणि तुझ्या मनात असं असतं की आता त्या पात्राने जर हे असं असं डिलिव्हर केलं तर त्याचा इफेक्ट आपण लिहिलंय त्याच्यापेक्षा डबल येईल, पण ते पात्र तसं नाही करत आणि तिकडे सगळंच गणतं. असं कधी झालंय का? अगं साधारण 10 पैकी 7 वेळा असं होतं. काय बोलतेस? हो हो, मला खूप कमी वेळा, मी प्रामाणिकपणे मान्य करते की मला खूप कमी वेळा
खरंच याचा अर्थ मी ग्रेट लिहिलेला असतो असं अजिबात नाही. मी ज्या विचाराने लिहिलेलं असतं ते 100% बघताना सीनमध्ये मला दिसलंय असं कमी वेळा होतं. आणि जेव्हा तसं होतं तेव्हा मला खूप आनंद होतो. आणि म्हणून माझ्यामध्ये, दिग्दर्शकामध्ये आणि कलाकारांमध्ये जितका कॉन्व्हर्सेशनचा तो फ्लो इझी असेल तितकं बरं होतं. की म्हणजे मी दिग्दर्शकापर्यंत पोहोचवू शकते की मला ह्यातून काय म्हणायचंय, दिग्दर्शक कलाकारापर्यंत पोहोचवू शकतो. आणि मग ते जास्त, त्याला सगळ्याला जास्त चांगलं ते कोहेरंट होऊन समोर येतं. नाहीतर खूप वेळा असं होतं की मला त्यातून वेगळं काहीतरी दिसत असतं आणि मी प्रत्यक्ष जेव्हा बघते तेव्हा ते अगदीच काहीतरी वेगळं झालेलं असतं. अरे बापरे. म्हणून मी आगाऊपणा करून कंसातली वाक्य खूप लिहिते की ज्याच्यामुळे, आणि मी हे सांगून लिहिते की तुम्हाला हा आगाऊपणा वाटेल, पण मी हे एवढ्यासाठी लिहिते की मला काय हवंय किंवा मला काय वाटतं त्यातनं हे मी 100% क्लॅरिटीने तुमच्यापर्यंत पोचवावं. अगदी मनापासून सांगते की आम्हाला कुणालाच जे जमलं नाही ते तू TV, मालिका आणि बरंच काही हे जे पुस्तक लिहून जमवून आणलेस ना. काय जमवून आणलेस तर TV मागचे कलाकार आणि प्रेक्षक ह्यांच्यामधला दुरावा कमी करण्याचा तू जो हा स्तुत्य उपक्रम हाती घेतलास, पूर्ण केलास ना, त्याच्याबद्दल खरंच तुझं मनापासून अभिनंदन. खरंच. आणि तुम्हाला एक जाता जाता सांगते की आत्ता आपण जी प्रश्न उत्तरं ऐकली, असे आपल्या मनातले अनेक प्रश्न जे आज मी विचारले नसतील हिला, पण त्या आणि तुमच्या मनात ते आहेत, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं हिचं TV, मालिका आणि बरंच काही हे पुस्तक वाचताना आपल्याला सहज मिळून जातात. म्हणून तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचा. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील भागात.